हॅलो, नमस्कार, वेलकम सगळ्यांना. राज्यसेवा पूर्वपरीक्षा 21 ऑगस्ट या संदर्भात इकॉनॉमिक्सचा ॲनालिसिस आणि रिव्हिजन स्ट्रॅटर्जी कुठले टॉपिक्स आत्ता प्रायोरिटीने आपण केले पाहिजे या संदर्भातील सगळा आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आज. याच्यापूर्वी याच आपल्या प्लॅटफॉर्मवर यूट्यूबच्या राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठीचा जो GSचा भाग आहे, म्हणजे सगळे 7 सब्जेक्ट आहेत, त्याच्याबाबतची रिव्हिजन स्ट्रॅटर्जी नेमकी कशी असली पाहिजे आणि स्ट्रॉंग सब्जेक्ट, वीक सब्जेक्ट ही कॅटेगरी करून तुम्ही परीक्षेत कसं आउटपुट मिळवू शकता या सगळ्याबाबतचं इन डिटेल ॲनालिसिस त्या व्हिडिओमध्ये केलेलं आहे. सो कोणी ते व्हिडिओ बघितला नसेल तर आवर्जून बघा, कारण जनरली आता काय केलं की रिव्हिजन स्टेज जी आलेली आहे तिथं आपण कुठे चुका करतोय या गोष्टी तुम्हाला तिथं मी समोर आणून दिलेल्या आहेत. सो तो व्हिडिओ बघा आणि नंतर मग फक्त इकॉनॉमिक्ससाठी हा व्हिडिओ डेडिकेट असेल आपला आजचा. ओके, चलो सो लेट स्टार्ट. इकॉनॉमिक्स आणि राज्यसेवा पूर्वपरीक्षा त्याच्यामध्ये जे 15 क्वेश्चन्स येतात त्याबाबत इथून पुढे जो काही कालावधी उरलेला आहे तो कसा वापरायचा आणि इकॉनॉमिक्सचे प्रायोरिटी टॉपिक्स कुठले करायचे. त्यात अजून एक विद्यार्थ्यांचा एक मुद्दा आहे सगळ्यात महत्त्वाचा, तो म्हणजेच की बजेट आणि सर्वे, म्हणजे करंट रिलेव्हन्स इकॉनॉमिक्सला जास्त आहे, ती एक भीती. आणि मग बजेट करायचं तर कुठल्या वर्षीच करायचं, त्यात परत गव्हर्नमेंट स्कीम म्हणजे शासनाच्या विविध योजना त्याच्याबद्दल एक आहे. असा सगळा जो काही मुद्दा आहे इकॉनॉमिक्स संदर्भातील तो आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करूयात. आणि अजून एक गोष्ट ह्याच्यात सांगायची मला की काही मुद्दे हे इथं मी मेन्शन केलेले आहेत, याच्याबाबत जरा थोडा विद्यार्थ्यांचा काय म्हणतो आपण गैरसमज म्हणूयात की या उरलेल्या कालावधीमध्ये काय होतं, आपण इकॉनॉमिक्सचा अभ्यास होत नाही आहे किंवा रिव्हिजन होत नाही म्हणून नोट्स न वाचणं किंवा एखादं पुस्तक न वाचणं आणि फक्त कशावर डिपेंड असणं माहिती आहे का, PYQ वर. हा एक मुद्दा मला तुम्हाला आवर्जून सांगायचा आहे की PYQ केले पाहिजे, पण ते कशा पद्धतीनं आणि कुठल्या लिमिटपर्यंत. मग त्यासोबत अजून MCQ, या दोघात डिफरन्स काय आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये जर आपल्याला आउटपुट मिळवायचं असेल तर कुठली गोष्ट जास्त महत्त्वाची आहे. ठीक आहे, चलो. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इम्पॉर्टंट टॉपिक्स कुठले आहेत हे पण बघायचे आहेत. त्यासोबत करंट रिलेव्हन्स, बजेट सर्वे एकतर कुठल्या वर्षीचं करायचं आणि तो कशातून करायचा आहे, PYQ, MCQ या दोघात फरक आणि कुठलं आत्ता इथून पुढे केलं पाहिजे, आणि शेवटी आहे गव्हर्नमेंट स्कीम. ठीक आहे, सो कम्प्लिटली 360 अँगल इकॉनॉमिक्सचा राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठीचा तुम्हाला याच्यामधून कव्हर होईल. आणि मी जे पॉईंट्स लिहिलेत मला वाटत नाही की याच्या व्यतिरिक्त तुमचा कुठला इश्यू किंवा प्रॉब्लेम राहिला असेल रिगार्डिंग इकॉनॉमिक्स आणि राज्यसेवा पूर्वपरीक्षा. होप सो की हे सगळे तुमचे पॉईंट्स असतील. पुढे जाऊयात, आता एक एक पॉईंट क्लिअर करू. इम्पॉर्टंट टॉपिक्स. ऑब्वियसली आपण रिव्हिजन स्टेजला आलो हे आधी स्वतःला सांगा. कुठलाही विषय घ्या, त्यात आता आपला इकॉनॉमिक्स डिस्कशनला आहे, मग याच्यामध्ये इम्पॉर्टंट टॉपिक्स म्हणजेच असे टॉपिक की जे परीक्षेला जास्त आउटपुट मिळत आहेत किंवा वारंवार त्याच्यावर प्रश्न विचारलेले आहेत. ह्याच्यामध्ये मी 2 कॅटेगरी केलेली आहेत. एक म्हणजे हाय प्रायोरिटी असलेले टॉपिक्स कुठले आहेत आणि ज्याला आपण लास्ट किंवा शेवटच्या प्रायोरिटीला ठेवूयात असे टॉपिक्स कुठले आहेत, हे 2 कॅटेगरी आपण केली पाहिजे. म्हणजे याच्यात पुन्हा कॅटेगरी अशी आहे, नवीन विद्यार्थी आणि जुने विद्यार्थी, याच्यानुसार हे व्हॅरी करा, लक्षात ठेवा. मी तुम्हाला टॉपिक्सचे नाव सांगेल, त्याच्यानुसार तुम्ही प्रायोरिटी डिसाईड करा. पहिल्यांदा इकडे येऊयात, हाय प्रायोरिटी टॉपिक कुठले आहेत. म्हणजे ज्याच्यामध्ये मी असं कुठलंही म्हणत नाही तुम्हाला की हा टॉपिक स्किप करा, हा करू नका. प्रायोरिटी ठरवायची. कमी काळामध्ये तुम्हाला उरलेल्या याच्यात जर वाटलं की वेळ माझ्याकडे फार कमी आहे तर फक्त हाय प्रायोरिटी असलेले टॉपिक्स तेवढे रीड करा, डेफिनेटली रिव्हिजन करून नक्की जा. आणि जर अजून असं वाटलं की नाही माझे हे टॉपिक्स पूर्ण झालेले आहेत, वेळ आहे, तर ऑब्व्हियसली या टॉपिककडे सुद्धा जा. ठीक आहे, बघा हाय प्रायोरिटीमध्ये टॉपिक्स येतील तुमचा मोस्ट इम्पॉर्टंट सार्वजनिक वित्त, त्यासोबतच कर प्रणाली, हा इकडचा पहिला टॉपिक झाला. त्यानंतर पंचवार्षिक योजना, त्याला आपण आर्थिक नियोजन म्हणतो, राईट. पुढे LPG पॉलिसी, नवीन आर्थिक सुधारणा, हा टॉपिक. त्यानंतर परकीय व्यापार, फॉरेन ट्रेड, आणि याच परकीय व्यापारासोबतच आंतरराष्ट्रीय संघटना, त्यातही विशेषतः पुन्हा अजून 3च महत्त्वाच्या जास्त फोकस देऊन करा प्रायोरिटीवर, त्या म्हणजेच IMF, वर्ल्ड बँक आणि WTO. क्लिअर. म्हणजे तुम्हाला आत्तापर्यंत किती टॉपिक झाले, 1 2 3 4 टॉपिक झालेत. त्यात सार्वजनिक वित्तामध्येच कर प्रणाली येते, परकीय व्यापारामध्येच आंतरराष्ट्रीय संघटना, ते आपण 3 प्रायोरिटीवर सांगितलं तुम्हाला मी. पुढे मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक ज्याच्यावर किमान एक तरी प्रश्न असतो म्हणजे असतो, तो म्हणजे शाश्वत विकास राज्यसेवेला. तुम्ही बघा मागच्या प्रश्नपत्रिका काढा, सरळ सरळ MDG खालीलपैकी कुठले आहेत कुठले नाहीत, SDG कुठले आहेत कुठले नाहीत. शाश्वत विकास टॉपिक हा अजिबात स्किप करू नका. म्हणजे हे मी का तुम्हाला सांगतोय, जर तुमच्यापैकी काही विद्यार्थी असे मी सांगितलेले टॉपिक्स जे प्रायोरिटीवर आहेत त्यातला कुठला जर राहिला असेल तर अजूनही वेळ गेलेली नाही आहे, त्याच्यावर पटकन रिव्हिजन करा आणि जास्तीत जास्त फॅक्ट्स किंवा कन्सेप्ट ज्या राहिल्या असतील त्या लक्षात ठेवायचा प्रयत्न करा, तरच परीक्षेत तुम्हाला आउटपुट मिळेल. नेक्स्ट मानव विकास. आता मानव विकासामध्ये काय काय येतं, सो ऑब्व्हियसली एक तर बेसिक ह्युमन डेव्हलपमेंट कन्सेप्ट काय आणि त्यासोबतचा ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट जो UNDP मार्फत जाहीर होतो. आणि त्या ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्टमध्ये 5 इंडेक्स असतात, HDI, IHDI, GDI, GII आणि MPI, राईट.
आणि पुन्हा तुम्ही मागच्या प्रश्नपत्रिका काढा. म्हणजे हे टॉपिक मी सांगतोय म्हणून नाही, एक 5-6 वर्षाच्या प्रश्नपत्रिका काढा आणि मी सांगितलेले टॉपिक जे प्रायोरिटीवर ठेवलेत मी त्याच्यावर तुम्हाला प्रश्न पाहायला मिळतील. मग इथं HDI कधी सुरू झाला, त्याचे जनक कोण आहेत, काय MPI कधी सुरू झाला, किंवा त्याच्या अगोदर कुठला काढला जात होता, किंवा HDIचे निकष, याच्यावर तुम्हाला प्रश्न पाहायला मिळतील. जसं मी आता शाश्वत विकासाचं सांगितलं तसंच मानव विकासाचं. ठीक आहे. पुढे टॉप प्रायोरिटी असलेला लोकसंख्या टॉपिक अजिबात स्किप करू नका. वारंवार आयोग प्रश्न विचारतो, तरीही आपण जर दुर्लक्ष करत असेल तर मग रिझल्टची अपेक्षा कशी ठेवणार ना आपण. ठीक आहे. त्यामुळे लोकसंख्या ऑब्व्हियसली काही याच्यातले पॉईंट जिओग्राफीमध्ये येतील, काही इकडे येतील. मग लोकसंख्या धोरणं असतील, लोकसंख्येची अवस्था पहिली, दुसरी, तिसरी जी आहे ते, लोकसंख्या पिरॅमिड, लोकसंख्येकीय लाभांश असा जो पार्ट आहे ना तो इकडं याच्यात टाका. म्हणजे किती टॉपिक झाले तुमचे, 1 2 3 4 5 6 7, एक जवळपास 7-8 टॉपिक तुमचे आत्तापर्यंत सांगितलेत जे एकदम हाय प्रायोरिटीवर आहेत तुमचे. आता याच्यापैकी जर कोणाचं रिव्हिजन राहिलं असेल तर आवर्जून या टॉपिकमधून रिव्हिजन करा आणि इथून पुढचा जो कालावधी आहे तोही मॅक्झिमम या टॉपिकला युटिलाइज करा. 100% तुम्हाला डेफिनेटली आउटपुट मिळेल. मी जवळपास आता 8-9 टॉपिक काहीतरी सांगितलं ना, तर विचार करा याच्यावर किमान 5 ते 6 क्वेश्चन, मी किमान म्हणतो ॲक्च्युली, कधी कधी लोकसंख्येवर 2 क्वेश्चन्स आहेत, शाश्वत विकासावर 2 क्वेश्चन्स आहेत. म्हणजे किमान एक जरी धरलात तरी 8 क्वेश्चन झाले तुमचे. आणि एखाद्या टॉपिकचं 2 आले तर आकडा 10 वर जातो. नॉट अ जोक. एवढ्याच टॉपिकवर तुम्हाला जर 10 क्वेश्चन्स येत असतील तर आता उरलीच किती. आणि त्याच्यानंतर मग राहिलेले टॉपिक कुठले ते फाइंड आउट करा आणि त्याच्यावर मग एखादा प्रश्न तुम्हाला पाहायला मिळेल. आता याच्यात अजून एक आहे, तसं बघितलं तर दारिद्र्य एक घ्या पुन्हा इकडच्या कॅटेगरीमध्ये, दारिद्र्य. आता याच्यासोबत परत बेरोजगारी पण येतच, त्यामुळे दारिद्र्य आणि बेरोजगारी एका याच्यात कन्सिडर करू शकता तुम्ही. ठीक आहे. आता टोटल पुन्हा या दारिद्र्य बेरोजगारीला धरून नियर अबाउट एक 10 टॉपिक तुम्हाला सांगितले मी. 10 टॉपिक, किमान एक जरी प्रश्न आला याच्यावर तरीही 10 क्वेश्चन्स झाले. एखाद्या याच्यावर तुम्हाला म्हणून कधी कधी 2 आलेत तरी तो आकडा 12 वर जातो. म्हणजे हे 10 टॉपिकच आजपर्यंत आपल्या कधी समोर आलेले नाही आहेत. राज्यसेवेसाठी हे तुम्हाला डेफिनेटली करायचे. पुन्हा परत सांगतो वारंवार का, मी आता STI मेन्सची बॅच झाली बघा माझी, आणि त्याच्यानंतर मी ते ॲनालिसिस केलं. व्हिडिओ तुम्ही बघितला असेल, यूट्यूबला अवेलेबल आहे, तुम्ही आवर्जून बघा. परीक्षा होण्याच्या अगोदरचे सुद्धा माझे व्हिडिओ ऑन रेकॉर्ड यूट्यूबला अवेलेबल आहेत. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं मी ॲनालिसिस सांगितलं, त्याचे कोर एरिया सांगितले, आणि तोच पार्ट, तेच एरिया रिफ्लेक्ट जशाला तसे झालेले आहेत. मग तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी मी काही स्वतः मनाने सांगत नाहीये, आयोगाच्याच प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस करून तुमच्या जर समोर सांगत असेल, आणि हे जर आपण फॉलो नाही केलं त्याचं नुकसान आपलं स्वतःचं. बरं, याच्या पलीकडे तुम्ही मला फाइंड आउट करून दाखवा चला. आणि प्रश्न एक प्रश्नपत्रिका घ्या आणि त्याच्यानुसार हे टॉपिक्स मी आता सांगितले ते सांगा तुम्ही मला. बरोबर. मग आता इथून पुढे जर रिव्हिजन करायचं असेल तर तुम्ही ह्या 10 टॉपिकला आवर्जून जास्त वेळ द्या, आउटपुट मिळेल. याच्या पलीकडं आता अजून कुठले टॉपिक आहेत जे तुम्ही आता इकडं लास्ट प्रायोरिटी म्हणा किंवा याच्या नंतर करायचे, ह्याचे सोडायचे नाहीत हा पुढचे टॉपिक. फॉर एक्झाम्पल राष्ट्रीय उत्पन्न असेल, पुन्हा महागाई, चलन व पैसा हा टॉपिक, RBIचा टॉपिक, बँकिंग टॉपिक असेल. त्याच्यानंतर पुन्हा तुम्हाला हा एक आहे भांडवल बाजार, नाणे बाजार, त्यातल्या सगळ्या संस्था आहे ना. मग त्याच्यावर एखादा दुसरा प्रश्न येऊ शकतो. म्हणजे जवळपास 1 2 3 4 5 असे इतर जे उरलेले टॉपिक आहेत का, ते 6-7 टॉपिक तुम्हाला ते सापडतील. पण आत्ता इथून पुढं रिव्हिजन करताना तुमचं ओझं हलकं झालं ना. एकूण टॉपिकचा आकडा जवळपास 20-22चा जातोय, त्यापैकी मी तुम्हाला 10च्या आसपास इकडं फाइंड आउट करून दिलेले आहेत, जे की टॉप प्रायोरिटीवर ठेवले पाहिजे तुम्ही, आणि त्याच्यानंतरचे कुठले ते पण सांगितले. आता याच्या पलीकडे जे तुमच्या कुठल्या कॅटेगरीत नसले पाहिजे, किंवा जर तुम्हाला वेळ मिळाला तर ते करा, ते म्हणजे सहकार किंवा उद्योग टॉपिक कोर, इन्फ्रास्ट्रक्चर कोर, असे जे काही टॉपिक्स आहेत. माझा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा आणि टॉपिक प्रीचा कुठला याचा एक व्हिडिओ अवेलेबल आहे, त्याच्यावर तुम्हाला कळेल. मी एकूण 30 टॉपिकचं सेग्रिगेशन करून दिलेलं आहे. 30 टॉपिक, नॉट अ जोक, इकॉनॉमिक्सचे. आणि त्यात तुम्हाला कुठले करायचे आहेत, म्हणजे एवढा सगळा व्हास्ट एरिया आहे जो तुम्हाला आता या रिव्हिजनसाठी मी काढून दिलेला आहे. क्लिअर. तर त्याच्यामधले मग ते सहकार वगैरे ते एकदम बाजूला ठेवून द्या. आता तुम्हाला 2 गोष्टी क्लिअर झाल्या, हाय प्रायोरिटी आणि लास्ट प्रायोरिटी. याच्यात पुन्हा आता नवीन आणि जुने विद्यार्थी, ज्या विद्यार्थ्यांचा समजा कदाचित दुसरीच प्रिलिम असेल किंवा पहिली प्रिलिम असेल, जास्त अभ्यास झाला नाही, त्यांनी तर कम्प्लिटली याच्यावरच फोकस करा, कारण वेळ कमी आहे ना. तुम्ही आता सगळंच नाही करू शकणार. पण तुम्हाला फक्त इकॉनॉमिक्स आहे का, बाकीचे पण विषय आहेत ना, राईट. आता राहिली गोष्ट जुन्या विद्यार्थ्यांची, त्यांचं बऱ्यापैकी सगळ्या टॉपिकवर थोडीफार एक रिडिंग झालेली असेल, रिव्हिजन झालेलं असेल, तर त्यांनी याच्यावर तर तुम्ही प्रायोरिटी द्याच. पण तुमच्याकडे कदाचित जर वेळ राहत असेल तर तुम्ही इकडे जे उरलेले टॉपिक आहेत ना, याला सुद्धा रिवाईज नक्की करा. म्हणजे जे अजून एखादा दुसरा प्रश्न जो वाढवायचा असतो ना आपल्याला स्कोर, तो तुमचा इथून वाढेल. इज दॅट क्लिअर. तुम्हाला इम्पॉर्टंट टॉपिक्स बाबत जे आत्ता इथून पुढचा 10-15-20 दिवसाचा जो कालावधी उरला याच्याबाबत आयडिया क्लिअर झाली असेल.
एकूण पुस्तकामध्ये जेवढे टॉपिक मेन्शन केले त्यातले मी सांगितलेले प्रायोरिटी तेवढेच करा. बऱ्याच जणांचं चुकतं असं की आपण पुस्तकानुसार अभ्यास करतो. इथून पुढे अभ्यास न करता रिव्हिजन करायचं हे पण स्वतःला सांगा. एक तर स्पीड तुमची जास्त असली पाहिजे आणि सिलेक्टिव्ह टॉपिक वाचले पाहिजे. सिलेक्टिव्ह टॉपिकमधले सुद्धा पुन्हा काही सिलेक्टिव्ह एरियाज वाचले पाहिजे, त्यालाच रिव्हिजन म्हणतात ना. जर पुन्हा तुम्ही अख्खं पुस्तक लाईन टू लाईन जर वाचत असाल तर वेळ लागणार, आणि वेळ लागले की मग बॉदरेशन यायला लागतं की माझा अभ्यास होत नाही, पुढे सरकत नाही, सिलेबस कव्हर होत नाही, टॉपिक कव्हर होत नाही, सिलेबसचा एखादा पार्ट कुठला तरी राहूनच जातो. त्यासाठी रिव्हिजनची स्टेज ही तुमची स्वतःला सांगा आणि महत्त्वाचेच टॉपिक, महत्त्वाचे पॉईंट करा बस. म्हणजे पटपट उरकत जाईल आणि कॉन्फिडन्स येत जाईल की माझा हा टॉपिक झाला, हा सब्जेक्ट झाला, आणि मग आपण पुढे सरूया. क्लिअर? चलो, एक सगळ्यात महत्त्वाचा इम्पॉर्टंट मुद्दा मी तुम्हाला सॉर्ट आउट करून दिलेला आहे. दुसरा जो तुमचा मुद्दा होता, प्रॉब्लेम होता, तो म्हणजेच की करंट, ह्याच्यामध्ये काय करायचं. इकॉनॉमिक्सला करंटचा रिलेव्हन्स असतो, मान्य आहे. एकूण किती प्रश्न आहेत? 15. मी वारंवार सांगतो तुम्हाला, आत्ताही मागेही सांगितलं होतं, कोर इकॉनॉमिक्स आणि करंट इकॉनॉमिक्स असं दोन याच्यामध्ये सेग्रिगेशन करा. एकूण 15 पैकी जवळपास 12 क्वेश्चन्स म्हणतो मी, नियर अबाउट, त्याच्यापेक्षा ॲक्च्युली जास्तही असू शकतील, हे तुमचे फक्त कोर इकॉनॉमिक्सवर असतात, लक्षात ठेवा कधी पण. आणि मग 2 किंवा 3 क्वेश्चन्स हे तुमचे कशावर असतात? करंटवर असतात. आता इथून पुढे जर तुम्हाला असं वाटलं की माझा कोर इकॉनॉमिक्सचा पार्ट खूप चांगला झालेला आहे आणि आता माझ्याकडे वेळ आहे, डेफिनेटली तुम्ही या करंटवर काम करा इकॉनॉमिक्सच्या. पण जर तुम्हाला असं वाटलं की माझा कोर एरियाज अजून बाकी आहे, इम्पॉर्टंट टॉपिक्स बाकी आहेत, तर तुम्ही इकडं शक्यतो येऊ नका, याच्यावर काम करा. कारण आपल्याला आउटपुट कशातून मिळतं? 12 क्वेश्चन्स कशावर आहेत? कोर इकॉनॉमिक्सवर. कोर इकॉनॉमिक्समध्ये काय येतं? बेसिक कन्सेप्ट आणि बेसिक स्टॅटिक डेटा. जसे की फॉर एक्झाम्पल GDP म्हणजे काय, GNP म्हणजे काय, NDP NNP म्हणजे काय, बेसिक कन्सेप्ट आहे. स्टॅटिक डेटा म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना कधी झाली, अध्यक्ष कोण, असे प्रश्न आलेले आहेत. मग हा झाला कोर इकॉनॉमिक्सचा पार्ट. एकदा कन्सेप्ट कळाली, स्टॅटिक डेटा पार्ट झाला की ह्याचे मार्क हातचे जात नाहीत. इकडं प्रॉब्लेम काय माहिती आहे का? करंटचा व्हास्ट एरिया आहे, काय विचारल, कुठलं इयर विचारल सांगता येत नाही. म्हणजे हे सोडा मी म्हणत नाहीये, पण ज्यांचं इकडं आपलं म्हणतो ना ते हातचं सोडून धावत्याच्या मागे लागणं, इकडंच काही नाही आणि आपण जर इकडे जात असेल तर नुकसान करून घेतोय. लो हँगिंग फ्रुट्स थेरी, म्हणजे हातचं असलेलं फळ आपण घ्यायचं आधी आणि मग अवघडाकडे जायचं. क्लिअर? चलो, सो तुम्हाला लक्षात आला की मुद्दा. आता करंट जास्त फोकस कोणी करायचं ज्यांचा हे झालेला आहे, आणि जर कोणाचं राहिलं असेल त्यांनी मेन फोकस इकडे कोअरलाच करा. पुन्हा बजेट आणि सर्वेवर येऊयात आपण. एकतर पहिला मुद्दा परत, सर हे करायचं का? तर यस, याचं उत्तर आहे डेफिनेटली केलं पाहिजे. दुसरा महत्त्वाचा पॉईंट, कोणत्या वर्षीचं करायचं. आता आयोग मागच्या कुठल्या वर्षीचं जर बजेट आणि सर्वे विचारत असेल तर त्यात आपण फिक्स असं सांगू शकत नाही की याच वर्षीचं करा. पण आपण करंटचा अभ्यास करतोय किंवा एखाद्या परीक्षेला ह्या वर्षी सामोरे जातोय तर त्याच वर्षीचं बजेट आणि सर्वे केलं पाहिजे, ही पहिली रिक्वायरमेंट आहे. आत्ता 2022-23 हे एवढंच करा. मग तुम्हाला जर मग मागचं बजेट विचारलं तर ठीक आहे ना, मग आता मागचं कुठलं तुम्हाला विचार करा. जर एकच बजेट करायचं असेल तर किती डेटा आहे, किती त्याचा हे इन्फॉर्मेशन आहे, स्टॅटिक डेटा, प्रचंड आवाग आहे त्याचा. आणि तुम्ही जर एकाच वर्षीचं बजेट केलात तर एवढी परेशानी होईल. 2-3 वर्षाचं केलं तर काय होणार? बरं ते लक्षात राहील का? बरं त्याचा आउटपुट, बरं त्याच्यावर प्रश्न किती आहेत? तुम्हाला सर मागच्या 2-3 आले. तुम्ही जर नीट बघितलात ना, एक साधी गोष्ट तुम्हाला सांगतो, सरकारचं एकूण उत्पन्न तिथे दाखवतं बघा, रुपया असा येतो, रुपया असा जातो, मग सर्वाधिक उत्पन्न कशातून मिळतं, सर्वाधिक खर्च, ह्याचा बऱ्यापैकी ट्रेंड फिक्स असतो, असं दरवर्षी बदलत नसतो. कर्ज सरकार खूप जास्त घेतं, इन्कम त्यातून मिळतं. मग एक्सपेंडिचर कशातून काय, किंवा करेक्टर उत्पन्न काय, ही डेटा दिलेला असतो ना. मग तुम्ही 2022-23चाच करणं अपेक्षित आहे. आता याच्या मागे जर तुम्ही जाल 2020-21, 18 वगैरे काय, तर इट्स अ हायली इम्पॉसिबल. आणि कुठल्या वर्षीचं येईल, कशात येईल सांगता येत नाही. त्यामुळे ज्या गोष्टी फिक्स आहेत, कोर आहेत, त्या करायला आधी प्रयत्न करा. आणि करंटमध्ये सुद्धा याच वर्षीचं जे जे तुम्हाला करणं शक्य आहे तेवढंच करा, दॅट्स इट. कारण ह्याच्यातून तुम्हाला आउटपुट किती मिळतं ते सांगितलं मार्कांमधून. ओके, नेक्स्ट, गव्हर्नमेंट स्कीम. आता गव्हर्नमेंट स्कीमसुद्धा जर तुम्ही राज्यसेवा मुख्य परीक्षा बघितलात ना, पेपर 3 म्हणजे जो आता जुना पॅटर्न होता HRD, तिकडं गव्हर्नमेंट स्कीम डिटेलमध्ये खूप जास्त विचारायच्यात. तुम्हाला पूर्वपरीक्षा कोणत्या गव्हर्नमेंट स्कीम करायच्यात, तर एकतर याच्यामध्ये केंद्र सरकार आलं आणि प्लस राज्य सरकार आलं, दोघांच्याही करायच्यात. आणि कोणते मुद्दे करायचे, समजा कुठली एखादी योजना घेतली, त्यात तुम्हाला आत्तापर्यंत प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरच्या अनालिसिसमधून सांगतोय, कुठलीही योजना घ्या, तुम्हाला मॅक्झिमम त्या योजनेचं सुरुवातीचं वर्ष विचारले, कधी सुरू झाली, कुठल्या वर्षी सुरू झाली, ह्याच्यावर तुम्ही बघा किती प्रश्न आहेत. सेकंड, ती योजना कोणत्या क्षेत्रासाठी आहे किंवा कोणासाठी, टार्गेट ग्रुप विचारलाय, टार्गेट ग्रुप.
उज्ज्वला योजना कशासाठी आहे, काय देतोय आपण आणि ते कोणाला देतोय. स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया काय, कोणत्या क्षेत्रासाठी आहे आणि कोणाला टार्गेट ग्रुप केलेला आहे. ह्या 2 की पॉईंट्सवर तुम्ही काम करा. आणि याच्यातला अजून एक फक्त ऍड करा, ते म्हणजेच ऑब्जेक्टिव्ह, उद्दिष्ट. बघा हे 3 मुद्दे. एकतर वर्ष कधी सुरू झाली, टार्गेट ग्रुप कोण आहे, म्हणजे SC ST कॅटेगरी आहे का, ग्रामीण भागातील म्हणजे मजूर आहे, कामगार आहे, असंघटित क्षेत्र आहे, व्हॉट एव्हर, इथं टार्गेट ग्रुप कोण आहे आणि ऑब्जेक्टिव्ह काय नेमका. LPG गॅस पुरवणं किंवा मोफत वीज कनेक्शन देणं, व्हॉट एव्हर जे काय असेल ते, हे तुम्हाला 3 मुद्दे योजनेबाबत करायचे. आणि तुम्ही जर बघितलात ना, कुठलंही करंटचं पुस्तक घ्या, तुम्हाला योजना अवेलेबल आहेत. ह्या बेसिक गोष्टी फक्त करा. वारंवार आयोग विचारतं, हे परत फॅक्च्युअल डेटा आहे या योजनांचा, ह्याच्यावर सुद्धा मार्क इझी आहेत, सोडू नका. योजनेवरचे 2-2, 3-3 क्वेश्चन्स कधी कधी येतात योजनेवर, आणि तेवढीच बेसिक इन्फॉर्मेशन विचारली असते ती योजना कशा संदर्भात आहे. ठीक आहे. हां, आता महत्त्वाचा मुद्दा PYQ आणि MCQ. बरेच जण तुम्हाला म्हटलं ना, या शेवटच्या टप्प्यामध्ये तर नोट्स न वाचणं किंवा पुस्तकातून अभ्यास न करणं, कारण कमी कालावधी राहिला ना, आता वाचन शक्य नाही आहे, म्हणून कितीतरी जण फक्त आणि फक्त PYQचा अभ्यास करतात, PYQ बघूनच पुढे जातात. ज्यावेळेला तुम्ही ह्याच्या अगोदर अभ्यास केला आहे तर ऑब्व्हियसली एकदा दोनदा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघितले असतील ना. आता बघितल्यानंतर लिटरली अशी स्टेज येते, आता तुम्ही सॉल्व्ह काय करणार ना. प्रश्न पाठ झालाय, बरं प्रश्नांचे ऑप्शन सगळे माहिती आहेत. आता काही काही जणांची अशी स्टेज आली की प्रश्न वाचला की उत्तर 3 नंबरचं आहे इथपर्यंत माहीत झालं तुम्हाला या मागच्या प्रश्नपत्रिकेत. मग मला सांगा ह्याच्यातून काय मिळणार तुम्हाला. आता प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर ऍक्च्युअली सॉल्व्ह करण्यापेक्षा हे अंडरस्टँड करून घेण्यासारखी गोष्ट आहे. समजून घ्या ना आयोगाचा पॅटर्न काय, प्रश्न कशावर विचारलेत, कन्सेप्च्युअल, फॅक्च्युअल, कसा फिरवलेला आहे, शब्दरचना काय असते, ह्या गोष्टी समजून घ्या. मग तुम्ही मला सर काही काही प्रश्न रिपीट होतात आयोगाचे म्हणून आम्ही बघतोय. मी बघितले पाहिजे म्हणतोय ना, कुठं नाही, पण एकदा ठीक आहे, दोनदा ठीक आहे. आता ते तोंडपाठ होईपर्यंत बघण्यात काय अर्थ आहे. इथं तुम्हाला जरी रिपीट झाला असेल तरी एखादा प्रश्न दुसरा किती रिपीट होणार आहेत असं आहे का कधी मला सांगा बरं. जशाला जसे प्रश्न 10 प्रश्न रिपीट झालेत नाही ना, म्हणजे 2-3 रिपीट होतील. व्हॉट अबाउट 10-12 बाकीचे उरलेल्या प्रश्नांचं काय, नवीनच आहेत ना ते. मग याच्यासाठी तुम्ही काय करा, जे प्रॅक्टिस क्वेश्चन सेट आहेत ना, MCQ म्हणतो आपण त्याला, टेस्ट सिरीजचे कुठलेही घ्या, नो इश्यू. नवीन प्रश्न हे तुमच्या डोळ्याखालून जास्त गेले पाहिजे, कारण का या नवीन प्रश्नामधून तुम्ही केलेला अभ्यास तपासला जातो, याच्यातून नाही. कारण तुम्हाला तोंडपाठ झालं हे सगळं, कुठला प्रश्न त्याचं उत्तर काय, तुमच्या विचाराला चालना मिळणार नाहीये. ते कशातून मिळेल, MCQ मधून मिळेल. इथं तुमचा एक्झाम ओरिएंटेड जो अप्रोच आहे ना, तो अप्रोच डेव्हलप होईल. तुम्ही एखादा प्रश्न वाचताय, तुम्हाला ते माहीत नाही, त्याचा नवीन अँगल आहे एखाद्या टॉपिककडं, याच्याकडे प्रश्नांकडे बघण्याचा. मग तुम्हाला उत्तर आलं ठीकच, नाही आलं तर तुम्ही लगेच कळतं की आपण अरे हे पाठ नाही झालं, चुकलंय आपलं. मग लगेच रिव्हिजनसाठी कुठला तरी सोर्स बघता आणि पाठ करता. ते क्लिअर. त्यामुळं इथं जास्तीत जास्त MCQ कडे थोडंफार लक्ष द्या. त्यातही स्वतःला चेक करून स्कोर काढणं असं करू नका. हे फक्त यासाठी MCQ नवीन बघा की वेगवेगळे अँगल त्या पॉईंटकडे, त्या टॉपिककडे बघण्याची तुमची डेव्हलप होती. क्लिअर. जसं एक फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, आता पंचवार्षिक योजना आपण एवढा अभ्यास करतो. मी वारंवार हा मागे एकदा प्रश्न विचारला होता, तुम्ही कदाचित ऐकला असेल. पहिल्या पंचवार्षिक योजनेचा मुख्य भर हा कशावर होता, कृषीवर होता. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा मुख्य भर हा कशावर होता, उद्योगावर होता. माझा प्रश्न असा आहे, दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा सर्वाधिक खर्च कुठल्या क्षेत्रावर झाला, आणि त्याचा ऑप्शन आहे तुम्हाला ॲग्रिकल्चर सेक्टर आणि दुसरा ऑप्शन आहे इंडस्ट्री सेक्टर. तुमच्यापैकी बऱ्याच जणांचं उत्तर काय असेल, इंडस्ट्री सेक्टर. सर्वाधिक खर्च हा कुठल्या सेक्टरवर झालाय तुम्ही स्वतः तपासा. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा तो इंडस्ट्री सेक्टरवर झालेला नाही, उत्तर चुकलं. मुख्य भर आणि सर्वाधिक खर्च या दोघात फरक आहे ना. मग हे तुम्हाला कधी कळालं, जेव्हा असे काहीतरी नवीन प्रश्न विचारले MCQ स्वरूपात, तेव्हा कळालं ना. मग ही चूक दुरुस्त झाली, ही इथून झाली असती का. अजून एक प्रश्न तुम्हाला विचारतो, पंचवार्षिक योजना याबाबत आपण जर बघू, तुम्हाला LPG टॉपिक आहे बघा, LPG टॉपिक, नवीन आर्थिक सुधारणा. माझा प्रश्न असा आहे की मग नवीन आर्थिक सुधारणा भारतात कुठल्या पंचवार्षिक योजनानंतर राबवण्यात आली. 8वी पंचवार्षिक योजना, 9वी पंचवार्षिक योजना, 10वी, कुठल्या पंचवार्षिक योजनेनंतर LPG सुधारणा राबवल्यात. आता तुम्ही काही जणांनी उत्तर 7 दिलं असेल, 8 दिलं असेल, 9 किंवा 10, एकही नाही यापैकी नाही. बघा आणि सांगा कुठं चुकतोय आपण. दिस इज कॉल्ड ॲज MCQ अप्रोच. बरं, पंचवार्षिक योजना झालेल्या आहेत, LPG टॉपिक झालेला आहे, मग प्रॉब्लेम कुठे आहे, प्रश्न चुकला ना. 7वी पंचवार्षिक योजना, त्याचा कालावधी तुम्हाला माहिती पाहिजे, ह्याची इंटरलिंक जमली पाहिजे. हे सगळं MCQ अप्रोच हा डेव्हलप होणं गरजेचं आहे. म्हणजे त्या पॉईंटकडे आपण कशा पद्धतीने बघितलं पाहिजे. असे कितीतरी प्रश्न आहेत काय, जे आपला टेलिग्राम चॅनल तुम्ही बघा, प्रश्नांचा जो काही आता सध्या चालू आहे तो आढावा सगळा घेणं, तो हाच चालू आहे त्या टेलिग्रामवर. एखादा प्रश्न मी टाकतो, त्याच्यानुसार तुमचे उत्तर चेक करतो. तुम्हाला
त्या टॉपिककडं, त्या एखाद्या पॉईंटकडं असा बघण्याचा एक नवीन दृष्टिकोन आला पाहिजे. राईट. आता अजून एक प्रश्न तुम्हाला सांगतो याच्यामध्ये. इथं साधं उदाहरण देतो तुम्हाला. आपल्या याच्यात परकीय चलन हा जो पॉईंट आहे, भारताचा परकीय चलन साठा, ऑब्विसली तो RBI कडे असतो. याच्यामध्ये बघा, गव्हर्नमेंटकडं सोनं, त्याच्यानंतर SDR, त्याच्यानंतर RTP, त्याच्यानंतर गव्हर्नमेंट सिक्युरिटी. हा, हे असे हे आहेत. भारताच्या परकीय चलन साठ्यामध्ये खालीलपैकी कुठल्या घटकाचा समावेश होत नाही किंवा होतो, व्हॉट एव्हर. हा, परकीय चलन साठा जो असतो ना भारताचा RBI कडं, गव्हर्नमेंट म्हणजे सोनं ह्याचा होतो का, SDRचा, RTPचा, गव्हर्नमेंट सिक्युरिटीचा होतो का याच्यामध्ये? बघा आता. आणि तुम्हाला उत्तर आहे समजा अ, ब, क, ब, क, ड, व्हॉट एव्हर किंवा वरील सर्व सगळे. हा येतो का घटक सांगा मला. हा येतो का, हा येतो का, हा येतो का, एक एक चेक करा. आता तुमचं उत्तर जर हे असेल, RTP येतो, SDR येतो आणि ह्या गोष्टी येत नाहीत असं उत्तर दिलं असेल तर ठीक आहे, तुम्ही व्यवस्थित वाचताय आणि समजून घेताय. आता जर उत्तर तुमचं चुकत असेल तर प्रॉब्लेम काय, हे पुस्तकात आहे, कुठल्याही पुस्तकात आहे, माझ्या नोट्समध्ये आहे सगळं ना, तरीही आपण व्यवस्थित दिलं नाही. दिस इज कॉल्ड ॲज अप्रोच, एक्झाम ओरिएंटेड अप्रोच. त्या पॉईंटकडं, त्या टॉपिककडं बघताना आपला दृष्टिकोन असा असला पाहिजे. साधा प्रश्न हा फार अवघड आहे का, कन्सेप्च्युअल आहे का, फॅक्च्युअल प्रश्न आहे. तुम्हाला भारताच्या परकीय चलनसाठी नेमकं काय येतं हेच माहीत नाहीये. मग इथं RBI कडे सोनं येतं, सरकारच्या असलेलं सोनं नाही. त्यानंतर गव्हर्नमेंट सिक्युरिटी आपल्याला असं वाटतं की नाही येतं, ते येत नाही त्याच्यामध्ये. मग इथं काय येतं, स्पेशल ड्रॉइंग राईट्स असेल, SDR असेल किंवा RTP असेल, RBI कडील सोनं असेल आणि मग बाकी जे काही परकीय चलन आहे, डॉलर, युरो, पाऊंड, हा सगळा घटक येतो. ठीक आहे, कळालं काय चाललंय आणि काय झालं ते, तुम्हाला कुठं फसवलं. आता तुम्हाला अजून एक स्टेटमेंट सांगतो याच्याबाबत. एक साधं स्टेटमेंट. नियोजन आयोगाच्या जागी 2015 साली नीती आयोगाची स्थापना करण्यात आली. स्टेटमेंट करेक्ट ऑर रॉंग सांगा मला. सेकंड, अजून एक वाक्य. अरविंद पनगाडिया हे नीती आयोगाचे पहिले अध्यक्ष होते. आता दोन्ही स्टेटमेंट सांगा मला. एक तर 2015 स्थापना झाली का, आणि अरविंद पनगाडिया नाव ऐकलेलं आपण. पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे, दुसरं स्टेटमेंट चुकीचं आहे. का? कारण अरविंद पनगाडिया हे नीती आयोगाचे काय होते, उपाध्यक्ष. अध्यक्ष नाही, अध्यक्ष कोण असतात. मग हा जो डिफरन्स असतो ना बारीक वाचण्याचा, तिथं प्रश्न किंवा पर्याय ह्या गोष्टीवर काम करा बस. आता तुम्हाला डिफरन्स लक्षात आला असेल. PYQ करायचेत की MCQ करायचेत आणि त्याच्यातून काय घ्यायचं. MCQ मधून सुद्धा ज्या काही चुका आहेत, जे काही तुमचे डाऊट आहेत, हे इथंच दुरुस्त करा. आयोगात प्रयोग नको. ठीक आहे. सो आता डिस्कस करण्यासारखं भरपूर आहे असे MCQ किंवा काही गोष्टी. जेवढे मला तुम्हाला सांगायचे होते तेवढे मी तुम्हाला सांगितलेले. आता काही एक दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत ते परत डिस्कस करू आपण. 15 क्वेश्चन्स आहेत. 15ला 15 क्वेश्चन्स आपण टॅकल करायला जातो. सॉल्व्ह झालेच पाहिजे, हा आपला अट्टास असतो. याच्यात एक गोष्ट तुम्हाला सांगेल, नोन एरिया किंवा रिलेव्हन्स असलेला टॉपिक एरिया त्याच्यावर किती प्रश्न आहेत आणि अननोन एरियावर किती प्रश्न आहेत, ज्याला आपण आउट ऑफ बॉक्स क्वेश्चन म्हणतो. एकूण 15 पैकी पुन्हा एक आकडा तुम्हाला सांगतो, जवळपास 12 क्वेश्चन्सचा इथं असतो आणि 2 ते 3 क्वेश्चन्सचा इकडं असतो. मग आपण मॅक्झिमम ज्याच्यावर आता येतो उरलेल्या काळामध्ये जर काम केलं पाहिजे ते इकडे केलं पाहिजे. जे टॉपिक्स माहिती आहेत, जे इम्पॉर्टंट आहेत त्याच्यावर रिव्हिजन द्या. त्याच्यावर तुम्हाला एवढे प्रश्न डेफिनेटली पाहायला मिळतील. मग तुम्ही म्हणा सर अजून असे काहीतरी प्रश्न येतात जे आपल्याला सुटत नाहीत. ते आयोगाचा अधिकार आहे. नेहमी प्रत्येक परीक्षेला आयोग असे काहीतरी प्रश्न असतात जे आपल्या सोर्समध्ये नसतात, जे आपण आउट ऑफ बॉक्स म्हणूयात. हे इथं 2 ते 3 क्वेश्चन्स आहेत. एखादा कुठला तरी अहवाल, कुठला तरी अर्थतज्ञ, सिद्धांत, व्हॉट एव्हर. पण आता काम करण्याची त्याची वेळ नाही आहे. त्यामुळं याला तुम्ही एखादा प्रश्न जर लॉजिक लावून वाचण्यात आला तर ठीकच आहे, नॉट म्हणजे काही प्रॉब्लेम नाही जर आला तर. पण इथं मात्र तुमचा एकही प्रश्न चुकता कामा नाही याची काळजी घ्या. आणि इकॉनॉमिक्समध्ये किमान 10 ते 12चा स्कोर हा खूप चांगला असतो, लक्षात ठेवा. क्लिअर. सो दिस इज ऑल अबाउट टोटल इकॉनॉमिकचा जो काही कालावधी आता उरलेला आहे तो कसा वापरायचा, काय करायचं, रिव्हिजन स्ट्रॅटर्जी सगळं माझ्याकडून सांगण्यात आलेलं आहे. सो मित्रांनो, हा कंटेंट व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. तुमचे सगळे फीडबॅक कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. याच्या पलीकडे तुम्हाला इकॉनॉमिक्सबद्दल किंवा कशाबद्दल जर डाऊट असेल तर माझा हा नंबर आहे. डेफिनेटली तुम्ही फोन करून याच्यावर तुमचे डाऊट्स विचारू शकता. इकॉनॉमिक्स संदर्भात मॅक्झिमम आउटपुट मिळवायचं असतं. कारण का, हा एक असा विषय आहे की बऱ्यापैकी सगळ्यांनी दुर्लक्षित केलेला असतो. काही काही जणांनी तर डायरेक्ट ऑप्शनला ठेवलेला असतो, नकोच हा बाकीच्या विषयात करू, बरोबर ना, कारण हे सगळं अवघड आहे म्हणून. पण हा व्हिडिओ बघितल्यानंतर आता तुम्हाला काय करायचंय डूज आणि काय नाही करायचं डोंट्स, अशा 2 गोष्टी क्लिअर आहेत ना मित्रांनो, सेग्रिगेट झालेल्या आहेत ना. मग आता
उरलेला कालावधी हा कसा वापरायचा याच्यावर तुम्ही आजच्या आज वर्कआउट करा. आणि याच्या पलीकडे काय डाऊट असेल तर नंबर दिलेला आहे, तुम्ही फोन करू शकता. जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवा, कारण ही प्रिलिम मी मागच्याही व्हिडिओमध्ये सांगितलं की आता कदाचित म्हणजे ऑब्जेक्टिव्ह किंवा MCQ नुसार ही पहिली शेवटची असू शकेल, कारण नंतर पूर्ण सगळं स्ट्रक्चर बदलतंय. एवढं कॉम्पिटिशन वाढतंय प्रत्येक गोष्टीचं. त्यासाठी आपल्याला एक एक विषय आणि त्या विषयातला एक एक मार्क हा खूप जास्त गरजेचा आहे. आणि ते न मिळण्याचं कारण फक्त असं होतं, हे आत्ता ज्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर केल्यात ना, ह्या आपल्यापर्यंत आल्याच नव्हत्या. मी आता जो काही मुद्दा सांगितला, ज्या गोष्टी आहेत त्या कुठल्या पुस्तकात आहेत किंवा कुठल्या व्हिडिओ आहेत, हे आता समोर आलेलं नव्हतं ना. म्हणून मी आवर्जून मागचा पण व्हिडिओ पूर्ण GS वर पण बनवलेला आहे मी. म्हणजे राज्यसेवा पूर्व परीक्षा 21 ऑगस्टचा पूर्ण GS सगळा सब्जेक्ट रिव्हिजन कसं करायचं त्याच्यावर एक व्हिडिओ बनवला आहे. आणि आत्ता फक्त इकॉनॉमिक्सला डेडिकेट करून हा एक व्हिडिओ बनवलेला आहे. याचा नक्की फायदा घ्या. येणाऱ्या परीक्षेत 21 ऑगस्टला याचा आउटपुट तुम्हाला रिफ्लेक्शन नक्की दिसेल. ठीक आहे, चलो. सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.